रायगड जिल्ह्यातील राजकारणामध्ये काहीशी उलथापालथ सतत पाहायला मिळत असून नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा एक नंबरचा पक्ष ठरलाय। रायगडमध्ये खासदार तटकरे विरुद्ध मंत्री गोगावले हा वाद संपूर्ण राज्यामध्ये जगजाहीर असून प्रत्येक नेता आपल्या पक्षवाढीसाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी किंवा मग नेते कार्यकर्त्यांची फोडाफोडी करताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांना मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे। खरवली काळीज ग्रुप ग्रामपंचायत सरपंच चैतन्य उर्फ बाबू महामुनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये सर्वत्र सुरू आहे। सरपंच बाबू महामुनकर हे माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। खरवली काळीज ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदासाठी बाबू महामुनकर यांनी मंत्री गोगावले यांचे उमेदवार अण्णा महामुनकर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता। मंत्री गोगावले यांच्यासाठी हा मोठा पराभव मानला जात असून या निवडणुकीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंत्री गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाला मोठा विजय मिळवता आला आहे। मंत्री गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावात पाहून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याच पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करताना दिसतायत। सरपंच बाबू महामुनकर यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर स्नेहल जगताप, हनुमंत जगताप यांना बिरवाडी विभागातून मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सरपंच बाबू महामुनकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असून पक्षप्रवेशाची तारीख निश्चित न झाल्यामुळे बिरवाडी विभागात मात्र पक्षप्रवेशाची तोंडी चर्चा सुरू असताना दिसते। सरपंच बाबू महामुनकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून शिवसेना पक्षामध्ये का करीत आहेत पक्षप्रवेश याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात असून या पक्षप्रवेशावेळी सविस्तर माहिती समोर येणार असल्याचं समजतंय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।